नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे अंडा करी. अतिशय सोप्या पद्धतीनं पण एकदम चविष्ट अशी, जे की हॉटेलमध्ये पण याची चव मिळणार नाही इतके छान बनणार आहे. तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. हे 3 टोमॅटो आहेत, उभे कट करून घेतलेत. 4 कांदे आहे, उभे कापून घेतलेले आहेत. नंतर थोडंसं सुकं खोबरं आहे, हे असे बारीक काप करून घेतलेले आहेत. आणि 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे आहेत. आणि हे आपण अंडे बॉईल करून थोडेसे थंड पाण्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवले. तर आपण हा मसाला अगोदर भाजून घेऊ. आणि त्यासोबतच आपण घेतलेला आहे दुसरं, हे आल्याचा 1.5 इंच तुकडा असा बारीक कट करून घेतला आहे. आणि 1 गड्डी लसणाची आहे. तर आपण आता इकडं तव्यामध्ये सगळं मसाले भाजून घेणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊ, कारण कांदा आणि टोमॅटो नंतर खोबरं भाजलं जात नाही, त्याच्यामुळे खोबरं अगोदर भाजून घ्यायचं आहे आपल्याला. 1 मिनिटभरामध्ये लगेच होऊन जातं हे. तो खोबरं छान भाजल्यानंतर कांदा टाकून घेऊ आपण याच्यामध्ये लगेच. आणि कांदा पण आपण भाजून घेणार आहे थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत. तर कांदा भाजण्यासाठी आपल्याला तेल टाकायचं आहे थोडंसं, एकदम अर्धा चमच्यापेक्षा पण कमी आपण तेल टाकणार आहे. तर हे तेल टाकून घेतो. 2 ते 3 मिनटाचा कालावधी लागतो. तर छान आपण कांदा भाजून घेऊ. तर अशा पद्धतीनं हा कांदा आपला सोनेरी कलरवर एकदम छान परतून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, हे आपण काही खडे मसाले घेतलेले आहेत. मिरे आहेत 10-12, नंतर 8-10 लवंग आहेत, उंची शहाजिरी, जावित्री आहे, दालचिनीचा थोडासा तुकडा आहे आणि 6 वेलची आहे. हे सगळे मसाले मी याच्यामध्ये भाजून घेणार आहे, कारण आपण अंडा करी लाल तिखट टाकून करणार आहे. काळा मसाला किंवा गरम मसाला काहीच वापरणार नाही, त्याच्यामुळं हे मसाले टाकून घेतलेले आहेत. आणि ह्याला पण एक चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लगेच ही हिरवी मिरची आहे 2, ती पण टाकून घेते. आणि आलं आणि लसूण हे पण टाकून घेते. आणि छान ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं. आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहे. तर हा टोमॅटो टाकते. याला पण आपल्याला छान परतून घ्यायचं 2 मिनिट. परत थोडेसे टोमॅटो जरा नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. तर 2 मिनिट झालेला आहे. टोमॅटो आपले छान परतलेले आहेत, थोडेसे नरम झाले. नंतर आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचंच आहे. आता गॅस बंद करते आणि आपल्याला त्याला थोडंसं थंड झाल्यानंतर वाटायचे, तोपर्यंत मी हे अंड्याचे साल काढून घेते. तर ह्या अशा पद्धतीनं आपण अंड्याचं पूर्ण साल काढून घेतलं आहे. तर आपण याला आता थोडंसं काटा चमच्याच्या साहाय्याने थोडे छिद्र पाडून घेणार आहेत, म्हणजे मसाला आतपर्यंत जाईल. तर आता भाजी बनवायला चालू करू आपण. तर इथं तेल गरम करायला टाकलं आहे, 2.5 चमचे आहे. तेल छान गरम झाल्यानंतर हे 2 तेजपान टाकायचे आहेत आपल्याला. आणि मसाल्यामध्ये लाल तिखट, नंतर हळद आहे 1/2 चमचा, 1.5 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा धने पावडर आणि ही किचन किंग मसाला आहे. तर हे आपण टाकणार आहे. छान याला तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहे, कारण तेलामध्ये तिखट मसाले वगैरे फ्राय केल्यानंतर कलर छान येतो भाजीला. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर मसाले टाकून घ्यायचे आणि नंतर हे वाटण आपण टाकून घ्यायचं. आणि एकदम तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला याला 2 ते 3 मिनिट मध्यम गॅसवर छान शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये, म्हणजे मसाले जळणार नाही. त्याला 2 ते 3 मिनिट आपण छान शिजवून घेऊ. एकदम तेल असं सेपरेट झालं पाहिजे. 2 मिनिट झालेलं आहे. तर हे आपलं छान असं मसाला एकदम छान फ्राय झालेला आहे.
तर या वेळेला आपण मीठ टाकणार आहे चवीनुसार. 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे मी, कारण सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण मिठाचा वापरच केलेला नाही, त्यामुळं मीठ टाकायचं. आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेणार आहेत. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. आणि याच्यानंतर याच्यामध्ये आपण अंडे टाकून घेणार आहे, बॉईल केलेले अंडे. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ज्या प्रमाणात तुम्हाला रस्सा करायचा आहे त्या प्रमाणामध्ये पाणी सोडा याच्यामध्ये. तर मी भाकरीसोबत करणार आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं पातळच करणार आहे, मध्यम ह्याचं. तर 1-1.5 ग्लास मी पाणी टाकून घेते याला. तर ह्या अशा पद्धतीनं आपण रस्सा केलेला आहे. तर याला छान उकळी येऊ देऊ आपण, आणि उकळी आल्यानंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर हे छान आपली आता अंडा करीला एकदम मस्त कड आलेली आहे बघा. एकदम भाकरीसोबत, भातासोबत, किंवा तुम्ही चपाती पोळी वगैरे याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता. तर हे अशा प्रकारे आपली अंडा करी एकदम छान अशी तयार झालेली आहे, ज्याची की चव एकदम अप्रतिम होते. हे मस्त अंडा करी, नंतर चपाती, कांदा, बीट, लिंबू आणि मीठ. तर मैत्रिणींनो, कसा झाला आजचा अंडा करीचा बेत मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.